केंद्र शासनाच्या माध्यमातून सध्या देशांतर्गत या 10 दिवसामध्ये चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहे। पेट्रोल 2 रुपये 61 पैसे तर डिझेल 2 रुपये 17 पैशांनी वाढलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या विधान परिषदेची निवडणूक चालू आहे। हा पैसा का शेतकऱ्यांकडून काढायचा आहे की काय असा प्रश्न एक सामान्य शेतकरी म्हणून मला पडलेला आहे। एकीकडे जगण्याची उमेद गमावून बसलेला शेतकरी सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे व शेतमालाला भाव नसल्यामुळे दररोज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपला जीवन संपवतोय, आत्महत्या करतोय। आणि दुसरीकडे आज आखाती देशाच्या युद्धाचं कारण समोर करून डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहे। शेतकऱ्यांनी शेती कशी करायची, मशागत कशी करायची, 8 दिवसाच्या वर पेरणी येऊन ठेपली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये चौथ्यांदा हे डिझेलची दरवाढ झालेली आहे। शेतकऱ्यांना सबसिडीच्या माध्यमातून डिझेल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे व केंद्र शासनाकडे करतो।